सुधागड माध्यमिक विद्यालय कळंबोली स्टँडर्ड 8th सेमी इंग्लिश सब्जेक्ट्स जनरल सायन्स चॅप्टर नंबर 9 डिझास्टर मॅनेजमेंट व्हिडिओ नंबर 1. The name of the chapter is disaster management, means आपत्ती व्यवस्थापन. First, in this chapter we can see the two questions are given. Can you recall? First question is, what do you mean by disaster? आपत्ती म्हणजे काय? Crisis that arises suddenly. Disaster means crisis that arises suddenly. Then second question is, what are the different types of disaster? The disasters means आपत्ती म्हणजेच या आपत्तीचे प्रकार कोणते? Types of disasters are natural and the man-made disaster. These are the two types of disaster. Then last year we have introduced various natural calamity means disasters. This year we are going to study about earthquake and some other natural calamities. म्हणजे या इयत्तेमध्ये आपण भूकंप आणि इतर काही नैसर्गिक आपत्तीविषयी अधिक अभ्यास करणार आहोत. मागच्या वर्षी तुम्ही काही नैसर्गिक आपत्तीची तोंड ओळख किंवा थोडीफार माहिती मिळवलेली आहे. देन हिअर सी द क्वेश्चन इज, कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू. What is an earthquake? What are the effects of earthquake? म्हणजे भूकंप म्हणजे काय आणि भूकंपाचे कोणकोणते परिणाम होतात. Earthquake means भूकंप. Earthquake means sudden tremors in hangars. What are the effects of earthquake? Earthquakes shake the earth and causes earthquakes. म्हणजे भूकंपामुळे अचानक कंपनं होतात आणि काही क्षण जमीन किंवा भूकवच काय होतं, हादरतं. यालाच भूकंप असं म्हणतात. देन हिअर सी द इन्फॉर्मेशन ऑफ earthquakes. Sudden vibrations on the earth and shaking of the earth surface ground is called an earthquake. These causes seismic waves leading to movement of the earth's surface like tremors, shaking, or it goes up and down. The shocks and waves formed in the interior of the earth spread on the surface in all directions. The central point of earthquake is the point above the epicenter on the earth's surface. Strong convulsions or waves at the first reach to the epicenter
Therefore, major loss occurs near to the area. म्हणजे भूकवचामध्ये अचानक कंपनं होतात आणि भूकवच काही क्षण अचानक हादरतं भूकंपामुळे. भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग हा काय होतो, मागे पुढे किंवा वर खाली सरकतो आणि त्याच्यामुळं भूपृष्ठ हे हादरतं. तर भूगर्भामध्ये निर्माण होणारे धक्के आणि जमिनीच्या लाटा ज्या असतात त्या लाटा आत आणि वरच्या पृष्ठभागावरती काय होतात, सर्व दिशांनी पसरतात आणि भूकंपनापीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. इपिसेंटर मीन्स केंद्रबिंदू, भूकंपाचा केंद्रबिंदू. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम कुठं बसतात, केंद्रालगत पोहोचतात आणि त्याच्यामुळं तेथे सर्वात जास्त हानी होते. भूकंपाचे हादरे हे जे असतात ते सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या ही कशी असते, जास्त असते. In this diagram, cracks to the buildings are showing. म्हणजे बाजूच्या आकृतीमध्ये इमारतींना गेलेले तडे, भूकंपामुळे इमारतींना काय होतात, तडे जातात. तर हे या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. Shocks occurred due to an earthquake can be mild and intensified किंवा acute. म्हणजे भूकंपाचे हादरे जे असतात ते तीव्र किंवा सौम्य अशा दोन्ही स्वरूपाचे असतात आणि भूकंप जो आहे तो पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या ही कशी असते, जास्त असते. एव्हरी डे अर्थक्वेक्स आर नोटिस्ड ॲट सम ऑर द अदर प्लेसेस ऑन द अर्थ. म्हणजे दररोज भूकंप हा कुठे ना कुठे होत असतो. अकॉर्डिंग टू ऑब्झर्वेशन ऑफ नॉर्मल अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन सेंटर, एव्हरी इयर नियरली 12,400 to 4,000 earthquakes occur on the earth. म्हणजे पृथ्वीवरती प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 एवढे भूकंप म्हणजे होतात. From this it is noticed that earth is continuously vibrating. म्हणजे पृथ्वीमध्ये सतत काय होतात, कमी अधिक प्रमाणामध्ये कंपनंही होत असतात. आणि याच्यासाठी आपल्याला संदर्भ घ्यायचा असेल तर आपण या भूकंपाविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट दिलेली इथं रेफरन्स टू अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन www.trees.education. म्हणजे या वेबसाईटवरती आपण भूकंपाविषयीची अधिक माहिती मिळवू शकतो. फोकल पॉईंट अँड इपिसेंटर ऑफ अर्थक्वेक. म्हणजे बाजूच्या आकृतीमध्ये या ठिकाणी फोकल पॉईंट म्हणजे भूकंप नाभी व भूकंप केंद्र या ठिकाणी या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. फोकल पॉईंट, इपिसेंटर, प्लेट मोमेंट अँड सेस्मिक वेव्ज या बाजूच्या आकृतीमध्ये काय केलेले आहेत, दाखवलेल्या आहेत. देन द मशीन instrument which records the earthquake is called a seismograph or seismometer. म्हणजे भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असं
नाव आहे. तर हे या ठिकाणी बाजूच्या डायग्राममध्ये भूकंपमापक यंत्र म्हणजे सेस्मोमीटर दाखवलेला आहे. व्हर्टिकल सेस्मोमीटर अँड हॉरिझॉन्टल सेस्मोमीटरची डायग्राम या ठिकाणी या बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. याच्या सहाय्याने भूकंपाची नोंद घेता येते. And the accentuation is measured in Richter scale. This is the one of the mathematical measuring unit. म्हणजे या ठिकाणी रिस्टर स्केल सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर अँड द accentuation म्हणजे इंटेन्सिटी इज मेजर्ड इन रिस्टर स्केल. दिस इज द वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. म्हणजे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिस्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. हे एक आहे गणिती एकक आहे. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स आर मेन्शन्ड बिलो. स्टडी देम केअरफुली. म्हणजे पुढच्या भागामध्ये भूकंपाच्या परिणामांचे वर्णन या ठिकाणी दिलेले आहे आणि याचा आपल्याला काळजीपूर्वक अभ्यास करावयाचा आहे. बघा, इन दिस चार्ट you are given the causes of an earthquake and effects of an earthquake. म्हणजे भूकंपाची कारणे कोणती आहेत आणि भूकंपाचे परिणाम काय होतात हे या ठिकाणी या चार्टमध्ये सांगितलेलं आहे. फर्स्ट वी विल सी द कॉजेस ऑफ अर्थक्वेक. व्हॉल्कॅनिक इरप्शन. फर्स्ट इज व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचे उद्रेक. सेकंड इज स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन द अर्थ्स म्हणजे मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण. हे सुद्धा भूकंपाचं काय आहे कारण आहे. थर्ड इज मायनिंग मीन्स खाणकाम. फोर्थ इज अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट म्हणजे जमिनीच्या आत ज्यावेळेला अणुचाचण्या घेतल्या जातात त्याच्यामुळं भूकंप होण्याची शक्यता असते. फिफ्थ इज वॉटर प्रिकोलेट्स थ्रो द क्रॅक्स ऑफ द अर्थ म्हणजे भूपृष्ठातून अंतर्गत भागामध्ये ज्यावेळेला पाणी झिरपतं त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो. ड्यू टू ट्रीटमेंट ऑफ हीट द वॉटर कन्वर्ट्स इंटू स्टीम. द स्टीम फॉर्म्ड ट्राईज टू कम आउट फ्रॉम द लूझन्ड अर्थ सरफेस कॉजिंग अर्थक्वेक. म्हणजे आतील म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत ज्यावेळेला पाणी झिरपतं त्यावेळेला प्रचंड उष्णतेनं त्या पाण्याची काय होत असते वाफ होते आणि ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळं भूकंप होतात. दिस इज द कॉजेस ऑफ अर्थक्वेक. देन वी विल सी द इफेक्ट्स ऑफ ॲन अर्थक्वेक म्हणजे भूकंपाचे परिणाम कोणते. फर्स्ट इज लूज ऑफ ह्युमन बीइंग्स, वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स म्हणजे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होऊ शकते. सेकंड, इकॉनॉमिक लॉस ॲट लार्ज स्केल. इलेक्ट्रिक पोल्स, पाईपलाईन्स, हाऊसेस, बिल्डिंग्स, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स आर डिस्ट्रॉईड म्हणजे ज्यावेळेला भूकंप होतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी होते. त्याच्यामुळं वित्तहानी म्हणजे आर्थिक नुकसान होतं. विजेचे खांब, पाईपलाईन्स, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग हे काय होतात उद्ध्वस्त होतात. थर्ड इज इकोसिस्टीम डिस्ट्रक्शन ड्यू टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मीन्स जैवविविधता म्हणजे जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था
धोक्यात येते. फोर्थ इज डायरेक्शन ऑफ फ्लोज ऑफ रिव्हर्स स्ट्रीम्स चेंजेस, म्हणजे नद्या आणि नाले यांचे प्रवाह जे असतात ते काय होतात, बदलतात. फिफ्थ इज पॉसिबिलिटी ऑफ फायर्स इन सिटीज इन्क्रीजेस, म्हणजे शहरी भागामध्ये भूकंपामुळे आग लागण्याचा धोका असते, त्याच्यामुळं शॉर्ट सर्किट होते भूकंपामुळे आणि त्याच्यामुळं आग लागण्याचा धोका हा वाढतो किंवा धोका निर्माण होतो. सिक्स्थ इज इफ देअर इज अर्थक्वेक ॲट द बॉटम ऑफ ओशियन इट मे क्रिएट सुनामी वेव्ज अँड देअर बाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ कोस्टल रिजन, म्हणजे समुद्राच्या तळाशी भूकंप जर झाला तर त्याच्यामुळं सुनामी लाटा निर्माण होतात आणि या सुनामी लाटा निर्माण होऊन किनारपट्टीच्या भागाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस, म्हणजे भूमिगत जलपातळी वर खाली जाते. दिस इज द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. Then we'll see the precautions to be taken at the time of earthquake, म्हणजे ज्यावेळेला भूकंप होतो आणि भूकंप जर झाला तर त्यावेळेला घ्यावयाची दक्षता किंवा काळजी कोणती हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहिजे. फर्स्ट इज इफ यू आर ॲट होम, म्हणजे तुम्ही भूकंपाच्या वेळी जर तुमच्या घरामध्ये असाल तर काय काळजी घ्यायची. If you are at the home, then do not get scared and instead of running here and there, stand still at one place. Either sit on the floor or below the bed or any other furniture and cover yourself until the moment of the earth stops. If there is no table or any other shelter, then sit in any corner of the room and cover your head by folding your hands around it. म्हणजे ज्यावेळेला भूकंपाची तुम्हाला जाणीव होते त्यावेळेला न घाबरता, सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभा राहावं. जमिनीवर बसावं. टेबल, पलंग अशा एखाद्या फर्निचर खाली झाकून स्वतःला झाकून घ्यावं आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबावं. तुमच्या आसपास कुठं टेबल असेल किंवा टेबल नसेल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती त्यात तुमचा चेहरा ठेवून त्या ठिकाणी तो चेहरा झाकून घ्यावं. बघा बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेले ते ए डायग्राममध्ये मुलगा हा टेबल खाली आपलं दोन्ही हात गुडघ्याभोवती घेऊन त्या ठिकाणी त्याने डोकं हे झाकून ठेवलेले. देन सेकंड, इफ यू आर इन द व्हेइकल ऑर आउटसाईड द हाऊस, म्हणजे चालत्या वाहनामध्ये तुम्ही असाल किंवा घराबाहेर असाल तर आणि अशा अवस्थेमध्ये जर भूकंप झाला तर त्यावेळेला कुठली काळजी घ्यायची. इफ यू आर इन द व्हेइकल ऑर द आउटसाईड ऑफ द हाऊस देन पार्क युअर व्हेइकल ॲट द सेफ प्लेस अँड सीट इन्स्टेड इट. डो नॉट वेट नियर ऑर बिलो टॉल बिल्डिंग, ट्रेस ऑर इलेक्ट्रिक पोल, म्हणजे सुरक्षित ठिकाण पाहून आपण लगेच काय करायचे, थांबायचं. जर आपण चालत्या वाहनामध्ये असेल किंवा घराबाहेर असाल तर त्यावेळेला एखादं सुरक्षित ठिकाण शोधायचे आणि लगेच आपलं वाहन थांबवायचे आणि तुम्ही देखील वाहनाच्या आत थांबावं. बाहेर येण्याचं टाळा. इमारती, झाडे, विजेच्या ताराजवळ अजिबात थांबू नये. या ठिकाणी इथं दाखवलेले बघा, घरामध्ये असाल, गाडीमध्ये असाल तर गाडीमध्येच थांबायचे. बाहेर गाडी थांबवून त्या ठिकाणी गाडीमध्येच थांबावं
आणि जर घरामध्ये असाल तर सुरक्षित अशा ठिकाणी आपण घरामध्येच थांबलं पाहिजे. इथे बघा बाजूच्या चित्रामध्ये दाखवले डोक्यावरती आपलं डोक्याचं संरक्षण करण्यासाठी डोक्यावरती काय केलेली आहे म्हणजे पाठीसारखा भाग दिसत आहे तो डोक्यावर घेतलेला आहे आणि सुरक्षित ठिकाणी आपण त्या ठिकाणीच थांबावं असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. Then we will see the avoid doing following things during earthquake. म्हणजे भूकंपाच्या वेळी तुम्ही हे करू नका. काय करायचं नाही आपण तर फर्स्ट अवॉइड युजिंग लिफ्ट इन द मल्टी-स्टोरीड बिल्डिंग. इन्स्टेड यूज स्टेअरकेस. म्हणजे बहुमजली इमारतीमधील आपण लिफ्टचा वापर करायचा नाही. इमारत जर बहुमजली असेल तर त्या ठिकाणी आपण खाली उतरण्यासाठी लिफ्टचा वापर करू नये. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे जिन्याचा वापर करावा. यूज स्टेअरकेस. स्टेअरकेस मीन जिना. सेकंड, डो नॉट सीट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग. डू सम फिजिकल मुवमेंट. म्हणजे एका जागी अवघडलेल्या अवस्थेमध्ये जास्त वेळ आपण बसू नये. शरीराची काय केली पाहिजे थोडीफार हालचाल करावी. थर्ड इज आफ्टर द अर्थक्वेक देअर इज पॉसिबिलिटी ऑफ फायर. म्हणजे भूकंपाच्या नंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळं आग लागण्याची शक्यता असते. हेन्स टू अवॉइड इट केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. डो नॉट यूज कॅन्डल, लँटर्न्स और मॅचबॉक्स. इन्स्टेड यूज टॉर्च और बॅटरी. म्हणजे भूकंप होऊन गेल्यानंतर शॉर्ट सर्किटमुळं आग लागण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करावा. आणि अशा प्रसंगी कॅन्डल्स म्हणजे मेणबत्त्या, लँटर्स म्हणजे कंदील और मॅचबॉक्स काडीपेटी यांचा वापर करू नये. त्याऐवजी टॉर्च किंवा बॅटरीचा वापर करावा. तर या ठिकाणी इथं या बाजूच्या डायग्राममध्ये किंवा चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की प्रिकॉशन्स टू बी टेकन. म्हणजे भूकंप होऊन गेल्यानंतर कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी हे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. बघा चित्र. घ्यावयाची काळजी. भूकंपानंतर घ्यावयाची काळजी. देन वी विल सी द अर्थक्वेक रेजिस्टंट प्रूफ बिल्डिंग. म्हणजे भूकंपरोधक इमारती. अर्थक्वेक रेजिस्टन्स और प्रूफ बिल्डिंग्स म्हणजे भूकंपरोधक इमारती. The construction which do not get damaged due to earth movement up to a certain limit are called earthquake resistance buildings. म्हणजे ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात. म्हणजे जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत जरी हालचाल झाली तरीसुद्धा त्या ठिकाणी तिथे जीवित किंवा वित्तहानी होण्याचा धोका नसतो आणि अशा प्रकारची जी बांधकामे असतात त्यांना भूकंपरोधक बांधकामे असं म्हणतात. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग्स इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. म्हणजे इमारतींच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत. बिल्डिंग्स are constructed as per IS 456 and earthquake resistant construction are performed as per IS 1893 and IS 13920 are reinforced concrete structures subjected on
seismic forces. Advanced technology is used for earthquake resistance construction. म्हणजे इमारतींच्या बांधकामासाठी भारतीय संस्थेने काय केलेले आहेत, काही मानक कोड ठरवलेले आहेत. IS 456 प्रमाणे इमारतींचे बांधकाम केले जाते. तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी IS 1893 आणि IS 13920 भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचनाचा ताणीय विस्तार वापरले जाते. भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज युज्ड फॉर अर्थक्वेक रेझिस्टन्स कन्स्ट्रक्शन. भूकंपरोधक बांधकामामध्ये काय केलं जातं, प्रगत अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरले जाते. टू गेट प्रायर इंटिमेशन अबाउट अर्थक्वेक, मॉडर्न इक्विपमेंट्स लाईक लेझर रँगिंग, वरलॉंग बेसलाइन, गेगर काउंटर, क्रीप मीटर, स्टेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्यूमेट्री, स्ट्रेन गेज एटसेट्रा आर युज्ड. म्हणजे भूकंपाची पूर्वसूचना मिळावी म्हणून लेझर रेजिंग, फेरी लॉंग बेसलाइन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन गेज यासारखी आधुनिक साधने वापरली जातात. दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रूफ बिल्डिंग. थँक्यू.